तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला एक सुपरफास्ट अशी मुलाखत दिली। ठाकरे ब्रँड खतम करण्यासाठी बाहेर काही बँड वाजत आहेत, त्या बँडवाल्यांचा बँड महाराष्ट्राची जनता वाजवेल असं जोरदार भाष्य उद्धव ठाकरेंनी केलंय। यावरून मुनगंटीवार आणि नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत। म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्यासोबत राहील। तो नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले। शेवटी आहे ना, जिवंत का नाही आहे, फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत, अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाही आहे, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे। ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता। तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता। जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं। तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला। या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले, आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना। मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलंय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।